आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट सांगितलं तो म्हणतो की मी सर्व देवाहून श्रेष्ठ देव आहे. काय श्रेष्ठत्व आहे त्याचं? वेगळं पण काय आहे? त्याला का स्वीकारणं गरजेचं आहे? त्याला स्वीकारल्यावरती काय फायदा आहे? काय या देवानं वेगळं पण असं काय केलेलं आहे? तुम्ही जगाचा इतिहास पाहिला, धर्माचा इतिहास पाहिला, सगळ्यात सोपं तारण, मुक्तीचा मार्ग, स्वर्ग राज्य, उद्धाराचा मार्ग सोप्या पद्धतीनं जर कोणी सांगितलं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताला. तो म्हटला मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. म्हणजे मार्ग जर तुम्हाला माहित पाहिजे स्वर्गामध्ये जाण्याचा, तर येशूशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं, त्याच्यावर तुम्हाला का विश्वास ठेवायचा हाही मोठा प्रश्न आहे. स्वर्गाचा मार्ग तोच का दाखवू शकतो, दुसरा का नाही दाखवू शकत? कारण त्याच्या संबंधानं असं म्हटलं, योहान त्या ठिकाणामध्ये म्हणतो माझ्या अगोदर तो अस्तित्वात होता. अजून येशूचा जन्म नाही. संदेशाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं, तो सृष्टीच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात होता. त्यानं मानवरूप धारण केलं, मानवामध्ये तो आला आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो मी स्वर्गातनं उतरलेली भाकर आहे. म्हणजे तो स्वर्गातनं आलेला आहे. आणि येशू ख्रिस्त ज्याच्या संबंधानं साऱ्या जगामध्ये जो प्रचार केला जाते, किंवा आता जे 40 दिवसाचे उपवास, त्याच्यानंतर त्याचं क्रुसावरती जाणं, ईस्टरच्या द्वारे त्याचं पुनरुत्थान, मग हा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मी 3 दिवस आणि 3 रात्र, जसा योना माशाच्या पोटामध्ये राहिला तसा मी जमिनीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र राहील आणि मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. आणि तो 3ऱ्या दिवशी उठला. पुनरुत्थान झाल्यावरती मरिया त्याला हात लावायला जाती, त्यास तो म्हणतो की मला हात लावू नको, कारण मला माझ्या बापाकडे जायचं. स्वर्गात आला आणि स्वर्गात गेला. म्हणजे त्याला येण्याचा आणि जाण्याचा दोन्ही रस्ता माहिती आहे. म्हणून येशूवरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तो का म्हणतो मार्ग मी आहे? तर त्यालाच मार्ग माहिती आहे. बाकी जगात कुणाला मार्ग माहित नाही, येशूला मार्ग माहिती आहे. मग तो ज्या पद्धतीने सांगतो त्याच मार्गाने आम्हाला चालावं लागणार आहे. त्याच पद्धतीनं, त्याच मार्गानं. जर स्वर्ग पाहिजे असेल तर, स्वर्ग नको असेल तुम्ही तुमच्या मार्गाने चालू शकता, जशा पद्धतीचं जीवन जगायचं तसं जगू शकता. बरं, आता ज्या पद्धतीनं साऱ्या जगामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर येशू ख्रिस्त क्रुसावर ते गेला याचं मनन केलं जात आहे. 40 दिवसांमध्ये मनन केलं जात. परंतु आज सगळ्यात मोठा प्रश्न, तो क्रुसावर गेला का? का क्रुसावरती गेला? पुष्कळ लोक म्हणतात, आणि चोर सुद्धा म्हटला, तू जर देवाचा पुत्र आहे तर तुझी या क्रुसावरून सुटका कर आणि आमची पण सुटका कर. म्हणजे लोकांना प्रश्न पडलाय, जो देव स्वतःचा बचाव करू शकत नाही तो आमचा बचाव काय करणार आहे? आणि साहजिक आहे हा प्रश्न. जर त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही तर तो खरंच तुमचा बचाव करणार आहे का? त्याच्यावर विश्वास ठेवणं योग्य आहे का? अंध पद्धतीनं किंवा आंधळेपणानं येशूवरती विश्वास ठेवावा का? काय त्यानं क्रुसावरती जाऊन नेमकं काय साध्य केलेलं आहे? ठीक आहे, तो मेला, त्याला कबरेमध्ये पुरलं, तो पुनरुत्थित झाला. पाहिलं तर कोणी नाही. कोणी पाहिलं येशूला पुनरुत्थित झालेला? कोणीच नाही पाहिलं. 500 लोकांनी त्याने दर्शन दिलं, 500 लोकांनी त्याला पाहिलं, बाकीच्या लोकांनी नाही पाहिलं ना. तुम्ही नाही पाहिलं, मी नाही पाहिलं, कसा विश्वास ठेवायचा?
हाही मोठा प्रश्न आहे. आम्ही म्हणतो या बायबलमध्ये सांगितलं, पुष्कळ लोक म्हणतात बायबलमध्ये सांगितलं म्हणून विश्वास ठेवायचा का? बायबल हे ग्रंथ कुणाचा आहे? बायबल हे पुस्तक कुणाचं आहे? ख्रिस्ती लोकांचं पुस्तक आहे. त्याच्यावर कसं काय विश्वास ठेवायचा? अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला शोधायची, आणि ती उत्तरं सापडल्याशिवाय तुम्हाला देवावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. आणि बायबलमध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्या शंका, तुमच्या कुशंका, तुम्हाला विश्वासाला मजबूत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये आहे. आता जी गोष्ट आज आम्ही ऐकणार आहोत, येशू ख्रिस्त यानं क्रुसावरचं मरण का पत्करलं? का तो मेला क्रुसावरती? बरं, क्रुसावरती मरण्यापेक्षा त्यानं क्रुसावरतीच काही काळ थांबायचं होतं आणि त्यानं जिवंत व्हायला पाहिजे होतं क्रुसावरती. माझ्या डोक्यामध्ये येतं बरं का. समजा त्याला क्रुसावरती लटकवलं आणि मग सगळे लोक आले, त्याच्या कुशीत भाला बोसकला, पाहिलं, त्याला चेक केलं आणि ते म्हटले हा मेला, याच्यामध्ये प्राण नाहीये. माझ्या डोक्यात असं आलं. सगळ्यांनी पाहिलं, चेक केलं, आणि आता काय केलं पाहिजे माहिती का येशूनं? तुम्हाला पटलं ना मी मेलोय, मग येशूनं काय केलं पाहिजे होतं? लगेच आपला प्राण, कारण शेवटी तो बोलला मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो, माझा प्राण तुझ्या हाती सोपवतो. त्यानं डोकं टाकलं, तो मरून गेला. मग क्रुसावरती असताना साऱ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे असताना जसा प्राण त्यानं दिला तसा प्राण त्यांनी परत बोलवायला पाहिजे होता, परत बोलवायला पाहिजे होता. आणि येशू ख्रिस्तानं क्रुसावरतीच दाखवायचं होतं मी मेलो आणि आता मी जिवंत झालो. हे माझ्या डोक्यातली कल्पना. मग लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला असता. परंतु येशू ख्रिस्त क्रुसावरती मरण्यामागची त्याची धारणा काय, ते बायबलमध्ये आम्हाला पाहायचंय. का क्रुसावरती मेला? लक्षात ठेवा, आज येशू ख्रिस्त क्रुसावरचं त्याचं मरण कशासाठी हे जाणून घेऊया. इब्री लोकांचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याची 14 पासून 16 पर्यंतची वचनं. इब्री लोकांचं पत्र 2रा अध्याय 14 ते 16 वचन आपण वाचणार आहोत. कोणाला जर मिळालं, कोणाला माईक दिला वाचण्यासाठी तर उत्तम होईल. इब्री लोकांचं पत्र 2रा अध्याय 14 पासून 16 पर्यंतची वचनं. इब्री लोकांचं पत्र 2रा अध्याय 14 ते 16 वचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी एकच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखाच रक्तमासाचा झाला होता. तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला हेतू होता. हा की मरणावर सत्ता गाजविणारा, मरणावरती सत्ता गाजवणारा, म्हणजेच सैतान याला मरणाने शून्यवत करावे. मरणावरती सत्ता गाजवणारा सैतान याला मरणानं शून्यवत करावं. आणि जे मरणाच्या भयानं आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते, आयुष्यभर दास्याच्या बंधनामध्ये होते, त्या सर्वांना मुक्त करावे. त्या सर्वांना मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. परत वाचा 14 वचन. 14. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखाच रक्तमांसाचा झाला. तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. कोण रक्तमांसाचा झाला? प्रभू येशू ख्रिस्त. तो देह होता आणि या पृथ्वीतलावरती त्याला मानव बनवून, म्हणजे मानवासारखा देह त्याला धारण करायचा होता. का मानवासारखा देह धारण करायचा होता? मानवासारखं मरायचं होतं. शास्त्रामध्ये सांगितलं मरणाच्या द्वारे सैतानापासून असणारी मरणाची भीती. ऐका, मानवामध्ये मरणाची जी भीती आहे, सैतानापासून आलेली मरणाची भीती, या भीतीला नष्ट करण्यासाठी त्याला मानवी देह धारण करणं गरजेचं होतं. भीती कोणाला आहे? मरणाची माणसाला आहे. देवाला नाही भीती. देवाला कोणी मारू शकत नाही.
आणि जो मरतो तो कसला देव असणार आहे? देवाचं वैशिष्ट्यच काय? जर तो देव आहे तर त्यांनी मरायला नाही पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताने दाखवून दिलं, तो माणूस पण होता, तो देव पण होता. माणूस कशासाठी झाला? आज तुम्ही आणि मी या ठिकाणामध्ये आहोत. मला माहितीये, बघा, जरा तुमच्या छातीमध्ये दुखलं, लगेच तुम्हाला वाटतं की आता अटॅक येऊन मी मरून जाणार. आणि मग मेल्यानंतर आमच्या समोर प्रश्न आहेत, अरे बापरे, आता मेल्यावरती स्वर्गात जाणार का नरकामध्ये जाणार? आणि बघा तुम्ही, किती माणूस ताकदवान असला ना, शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा मरण येतं ना, तो मनुष्य गुंड असू द्या, मवाली असू द्या, पैलवान असू द्या, पैशावाला असू द्या, त्या प्रत्येक व्यक्तीला अंतिम क्षणाला त्याला वाटतं की मेल्यावर मी स्वर्गामध्ये पोचलं पाहिजे. प्रयत्न करतो तो रात्रंदिवस. आणि मरणाच्या भयानं तो इतकं दडपणाचं जीवन जगत असतो. आता या दडपणाच्या जीवनावरती जगत असताना तुम्ही पाहता की या माणसाला मरणाच्या भयातनं वाचण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. मरणाचं भय निघून गेलं पाहिजे. सैतानानं मनुष्यामध्ये मरणाचं भय निर्माण केलं. आता या सैतानाचं भय कोणीतरी एका माणसानं, माणसाचा जन्म, देवानं माणसाचा जन्म घ्यावा लागणार आहे. माणसाचा जन्म घ्यावा लागणार आहे. माणसानंच दाखवावं लागणार आहे. हो, समजतंय का तुम्हाला? देव मरत नाही, माणूस मरतो. देव मरत नाही, माणूस मरतो. मग आता कोणीतरी एक माणूस यायला पाहिजे आणि त्यानं दाखवलं पाहिजे मरणाची सत्ता. जर देवावरती विश्वास ठेवला तर तुम्हाला मरणाची बाधा होणार नाही, हे दाखवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या रूपानं या पृथ्वी तलावरती आला. मानवासारखं सगळं दुःख त्यानं सहन केलं, मानवासारखं त्याला वेदना झाल्या, मानवासारखं त्याला जखमा झाल्या, सगळं झालं. आणि मनुष्याला मरणाच्या भीतीमध्ये या सैतानानं एक प्रकारच्या बंधनामध्ये त्याला अडकून टाकलं. एक बंधन आहे, एक भीती आहे. बघा तुम्ही, मरायला लागलं ना, कोणीतरी सांगितलं ना, नाही याच्यावर करणी झाली आणि करणीमुळे हा मरायला लागला. बकरं कापा, कोंबडं कापा, लिंबू टाका, आमकं टाका, सगळे प्रयत्न करतात तो माणसं. त्याच्या डोक्यात हे पण येत नाही, लिंबानी कसं काय माणूस वाचेल? डॉक्टर इंजेक्शन देऊन वाचू शकत नाही, पण लिंबानं तो मनुष्य सगळे प्रयत्न करतो. आणि मग तो शेवटी आता हादबल झालो. आता काय करायचं ते देवाने करावा. डॉक्टर पण सांगतो बरं का हॉस्पिटलमध्ये, पण तो अब दुआ की नहीं किसकी जरूरत है? दवा की नहीं, दुआ की जरूरत है. आम्ही एवढा त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि शेवटी म्हणतो अब दवा नाही दुआ काम करेगी. मग येशू ख्रिस्तानं येऊन ते सांगितलं ना. काय सांगितलं त्याने येऊन या ठिकाणामध्ये? त्यानं सांगितलं प्रार्थना प्रत्येक मनुष्याला वाचवते, प्रत्येक मनुष्याला वाचवते. येशू ख्रिस्तानं मानवी देह धारण केला आणि सैतान जो मरणाची भीती मनुष्यामध्ये घालत होता त्याला दाखवायचं होतं, हे सैताना, या मानवाला ज्या प्रकारच्या बंधनामध्ये तू अडकवलेला आहे, आता मी स्वतः मानव म्हणून येणार आहे. मी स्वतः या पृथ्वी तलावरती मानवासारखी मला भूक लागेल, मानवासारखं मला रडायला येईल, मानवासारखं मला दुःख होईल, मानवासारखं मी काम करेल, मानवासारखं मला राग येईल. सगळ्या गोष्टी त्याने दाखवल्या, भावनिक गोष्टी. परंतु तो सैतानाला सांगत आहे, जेव्हा मी क्रुसावरती जाईल, जेव्हा माझ्या कुशीत भाला भोसकतील, जेव्हा मला कबरेत पुरतील, त्यास मी दाखवून देईल मला मारण्याची ताकद कोणामध्ये नाही. का? कारण मी मेलो होतो तरी मी युगानुयुग जिवंत आहे, मी युगानुयुग जिवंत आहे. खान देऊ नये का? येशू ख्रिस्त क्रुसावरती यासाठी गेला, त्यानं मरण यासाठी पत्करलं, माणसामध्ये मरणाचं भय निघून जावं. कान देऊ नये का? लक्षात घ्या, तुम्हाला मरणाची भीती आणि कधीच नसणार आहे. का? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता, जेव्हा तुम्ही येशूला स्वीकारता, येशूला स्वीकारल्याबरोबर तुम्हाला तुमच्या लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त या नावामध्ये जीवन देण्याची ताकद आहे, या नावामध्ये जीवन देण्याची ताकद आहे. थोडासा आवाज, फीडबॅक मला अजिबात येत नाही, फीडबॅक यायला पाहिजे. माझं वचन इब्री लोकांचं पत्र 2 अध्याय 14. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, हा, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हा, हेतू हा की त्याचा मरणावर सत्ता गाजविणारा आवाज वाढव. म्हणजे मरणावर सैतान- सत्ता गाजवणार. हा, हा, मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान
मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्यवत करावे. याला मरणानं शून्यवत करावं. हा, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर मरणाच्या भयानं आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते, दास्याच्या बंधनात होते, त्या सर्वांना मुक्त करावे. त्या सर्वांना मुक्त करावं. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या साह्यास नव्हे, देवदूतांच्या साह्यानं नव्हे, तर अब्रामाच्या संतानाच्या साह्यास येतो. अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. पहा, असं म्हटलं, सैतानानं मनुष्यामध्ये मरणाची भीती घातली होती. आता मरणाच्या भीतीमधनं माणसाला बाहेर काढायचं. मरणाची भीती जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला मरणाची भीती आहे. प्रत्येक व्यक्तीला, सायंटिस्टला, प्रिचिंग करणाऱ्या व्यक्तीला, धार्मिक व्यक्तीला, पापी व्यक्तीला, आणि प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं, मेल्यानंतर पुढं काय, काय मेल्यानंतर पुढं. आणि येशूवरती तुम्हाला विश्वास ठेवण्यामागं खरं कारण काय, किंवा तुम्हाला काय येशूवरती विश्वास ठेवायचा. कारण तो सांगतो, जसं येशू ख्रिस्त मानव म्हणून आला, मानव देह धारण केला, आणि ते देह धारण केल्यावरती तो मेला, आणि मेल्यावरती या सैतानाला त्याने दाखवलं, ज्या लोकांना तो बंधनामध्ये ठेवलं, घाबरवलं, या लोकांना आता मी त्यांच्यातली मरणाची भीती काढणार. जी 40 दिवस तुम्ही विचार करत आहात, लेकरं बडबड करू देऊ नका, एकदम शांत बसू द्या लेकरांना. लेकरं शांत बसू द्या, आणि इकडे तिकडे फिरणारे पण एकदम शांत बसा. आपण देवाच्या सानिध्यामध्ये आहोत. हे असं उठून जाणं करणं, एकदम एकदम चिडीपछाप बसायचं, शांत बसायचं. लेकरं पहिले शांत करा, बडबड गोंधळ करू देऊ नका. मला मीटिंग मध्ये ते अजिबात चालत नाही. तुम्ही जर माझे संदेश ऐकले तर प्रत्येक वेळेस मी ही सांगत असतो, उठायचं तर चुकून पण नाही, कोणी डिस्टर्ब होतं सगळं. एकदम शांत बसा. मरणाची सत्ता, जे मरणाचं भय आमच्यामध्ये आहे. लोक येशू ख्रिस्ताचं क्रुसावरती जाणं याच्याविषयी विचार करत आहे, आणि त्या विचारामध्ये काय त्यांच्याकडं 40 दिवस उपवास करायचे. उपवास केलं म्हणजे ख्रिस्ताच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी झालो. परंतु मुळामध्ये क्रुसिफिकेशन किंवा वधस्तंभी जाणं किंवा लांडनाचा सण किंवा येशूचा मृत्यू, हा मृत्यू दुःख करण्याचा सण नाही आहे. असं म्हटलं, परमेश्वरानं नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास वर्णन करू. मग कशाचा उल्हास आणि कशाचा आनंद? येशूच्या मरणाच्या द्वारे आम्हाला आनंद करायचा आहे. मग कसला आनंद आहे हो? पण लोक तर 40 दिवसामध्ये दुःख करत आहे. मग आनंद कसला आहे? आनंद हा आहे, ज्यानं येशूवरती विश्वास ठेवला त्याच्यावर मरण राज्य करत नाही. हा आनंद आहे, हा आनंद आहे. मग तुम्ही असं म्हणाल, मी येशूवरती विश्वास ठेवते, मी येशूवरती विश्वास ठेवतो, म्हणजे मी मरणारच नाही का? मरणार सगळेच हो. येशू ख्रिस्त मेला ना, सगळेच मरणार आहे. पण येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो परत पुनरुत्थित होणार आहे. हे तत्व आहे, हा सिद्धांत आहे. कोणता? जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती तो मरणारच आहे. सेवक असू द्या, पाळक असू द्या, प्रीचर असू द्या, दिनाकरन, ज्याने अनेक लोकांना मेलेल्यातनं जिवंत केले, ते पण मेले. प्रेषित पौल, पेत्र, याकोब, योहान यांच्या कबऱ्यात नाही, पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. रिकामी कबर ओरडून सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त मेला होता पण तो जिवंत झाला. आणि म्हणून जर तुम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहात तर जगामध्ये कोणतीच मरणाची सत्ता तुमच्यावरती राज्य करू शकत नाही. मी स्वतः पाहिलेत. मला गेल्या आठवड्यामध्येच एक परिवार पुण्याहून चर्चला आला होता. त्याला पाठसाहेब, आवर्जून आमच्या परिवाराची साक्ष तुमच्या चर्चमध्ये सांगा. गेल्या रविवारची गोष्ट आहे. आला एक मुलगी त्या ठिकाणामध्ये होती. त्या मुलीच्या हृदयामध्ये छिद्र होतं, आणि मग पुष्कळ वेळा ती प्रेग्नंट राहिली, आणि तिची लेकरं पोटातच मेली. अशी 3-4 लेकरं काहीतरी पोटामध्ये मेली. मग पुन्हा ती प्रेग्नंट राहिली, आणि तिचा मला कॉल आला, आणि तिने सांगितले, पाहत साहेब, माझी लेकरं पोटात सारखी मरतात, आता पण मी प्रेग्नंट आहे, आणि मला भीती वाटते की आता परत माझं लेकरू पोटामध्ये मरेल.
मरणाची सत्ता नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती गेला, तो मेला आणि आमच्यातलं मरणाचं भय काढून टाकलं. आता प्रॅक्टिकल किती हे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता त्या मुलीला मी सांगितलं, बाई काळजी करू नको, तुझ्यासाठी मी प्रार्थना करतो, तुझ्या पोटातलं बाळ प्रभू वाढवणार आहे. माझा विश्वास आहे, जर माझा ख्रिस्त कबरेमध्ये नाही आणि तो देवाच्या जवळ माझ्यासाठी मध्यस्थी करतो, तर त्याच्यावरती विश्वास ठेवणारा कोणी का असेना, छोटं बाळ असू द्या, वृद्ध व्यक्ती असू द्या, माझा प्रभू मरणाच्या भयातनं त्याला बाहेर काढतो. ही ताकद आहे ईश्वरती विश्वास ठेवण्याची. मग त्या पोरीनं मी तिला सांगितलं, काळजी करू नको, तुझ्या पोटातलं बाळ सुरक्षित राहील. आता ते पोटातलं बाळ 9व्या महिन्यापर्यंत चांगलं राहील आणि त्याच्यात तिचं थायरॉइड वाढलं, सगळं वाढलं. आता डॉक्टर तिला काय सांगले, बा डॉक्टर, या पृथ्वी तलावर सैतान प्रत्येक व्यक्तीचा ताबा घेत असतो. आमेन म्हणाल का? कोणाचा पण घेतो, डॉक्टरचा घेतो, भावाचा घेतो, बहिणीचा घेतो, नवऱ्याचा घेतो, बायकोचे घेतात, सगळ्यांचे ताबे घेतात. कोण? सैतान प्रत्येकाचा. आणि सैतानाचं काम काय? तुम्हाला भीती दाखवावी. सैतानाचं काम असेल तुम्हाला भीती दाखवायचं. बस साधं तुम्हाला छातीमध्ये दुखलं, डॉक्टर तुम्ही पहिले ईसीजी काढा, मग गेले, नाही ईसीजी नॉर्मल आहे, ईसीजी नॉर्मल आहे. आता मला ते सगळं काही माहित नाही काय काय डॉक्टर करतात, कारण मी एवढ्या वर्षामध्ये डॉक्टरकडे कधी गेलोच नाही, कारण मला माहिती गेलं की त्याच्यासाठी बकराच आहे, हा काय नसलं तरी लावून देते ते. मग ईसीजी काढलं, नाही 2D इको, नावं तर एवढे भारी बघा, 4G 5G आलं ना तसं त्याच्यात 2D 3D, ठीक आहे. आता आजारपणात पण 2D 3D निघाल, सगळं काढून 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 आता ज्या व्यक्तीला कळतं ईसीजी नॉर्मल आला, 2D नॉर्मल आला, प्रॉब्लेम कुठे आहे? काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता डॉक्टरच्या माध्यमातून सैतान काय करतो? मरणाचं भय, मरणाचं भय, तुम्ही मरणार आहात, तुम्ही मरणार आहात, तुम्ही मरणार आहात. आणि इकडं हा व्यक्ती त्याला घरामध्ये आलं, काय नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल, मग थोबड का सुकवलंय? म्हणजे तुला प्रॉब्लेम पाहिजे होता, डॉक्टरनं सांगायला पाहिजे होतं, आता तुझं हार्ट कमी झालेलं आहे, पंपिंग कमी. अहो सगळं नॉर्मल असून पण चेहरा सुकलेला. आणि आम्ही काय म्हणतो, मला काहीतरी होतं, मला काहीतरी होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तिरडीवरच्या त्या नाईन गावातल्या बाईला म्हणतो, बाई रडू नको, मसीहा तुझ्या गावात आला. आता तुझा तिरडीवरचा मुलगा कसा उड्या मारत तुझ्या समोर येतो. येशू ख्रिस्त आला आणि मरणाचं भय काढून टाकलं. तिरडीवरचा मुलगा त्याने जिवंत केला. कबरातलं लाजरस तरी बाहेर काढला. आहात कुठं तुम्ही? तुमच्या परिवारामध्ये मरणाची सत्ता कधीच काबीज होऊ शकत नाही. का? कारण येशू ख्रिस्तानं मरणाला हरवलेलं आहे. मरणाला हरवलेला देव तुमच्याकडे आहे. मरणाला हरवलेला देव तुमच्याकडे आहे. आणि म्हणून मी त्या बहिणीला, काळजी करू नको, तुझ्या पोटातलं बाळ. ते डॉक्टर म्हटलं, नाही आता बाळ जरी जन्माला आलं तरी ते बाळ मतिमंद असेल, त्याची हालचाल कमी असेल. परत तिचा फोन आला, परत साहेब देवाने बाळ वाचवलं पण बाळ मतिमंद असणार आहे, हालचाल कमी असणार आहे. म्हटलं काळजी करू नकोस, माझ्याकडे सुपर पॉवर देव आहे, तो सगळं काही नीट करणारा दे. आणि मग ते म्हटलं काढून टाकायचं नाही, म्हटलं प्रार्थना कर. सगळ्या असं डॉक्टर सांगतात. प्रार्थना केली, मूल जन्माला आलं. आणि डॉक्टरनं काय सांगितलं माहिती का? जन्माला आलेलं बाळ नुसतं साधं सुद्धा बाळ नाही, सुपर ऍक्टिव्ह बाळ आहे, मंद असणार आहे. मरणाची सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी देवाचा पुत्र जन्माला आला. त्यानं मरण स्वीकारलं आणि मरणाच्या द्वारे दाखवलं, मी मरणावरती विजय मिळवला. आणि म्हणून 40 दिवस तुम्हाला मरणाची भीती बाळगायची नाही, तर तुम्हाला ख्रिस्ताच्या विजयाची घोषणा करायची. तुमचा येशू विजयी देव आहे, तुमचा येशू विजयी देव आहे. का देव नाही का? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे येता तुमचा विश्वास मजबूत होतो. म्हणून विश्वासणारा व्यक्ती, कोणाला विश्वासणारा व्यक्ती म्हणायचंय? हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणणाऱ्याला विश्वासणारा व्यक्ती म्हणायचंच नाही. आमच्याकडे पद्धत काय, ते बिलीवर्स आहे, कशावरून ते प्रेज द लॉर्ड म्हणतात. आणि कब्रस्तानमध्ये जाताना येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय, कब्रस्तान जाऊन जाताना बरं का. आणि त्याच्या पलीकडं आपल्याकडे काय असतं माहिती का? मटणाचं कालवण. मटणाचं कालवण घेऊन जाताना घरातले ज्येष्ठ लोक सांगतात, जरा कोळसा आणि मीठ टाकून घेऊन जा डब्यामध्ये, कब्रस्तान जा. जसं काय कोळशाला आणि मिठाला घाबरून ते भूत म्हणणार आहे. नाही नाही, तुझ्याकडे मटणाचं. आणि तुम्हाला कोणी सांगितलं भूत मटणाचं कालवण खातं म्हणून?
बरं, त्याला मटणाचं कालवण एवढंच आवडत असतं ना, तर एवढे तुमचे नातेवाईक कब्रस्तानमध्ये पडले, त्यांचं काढून खाल्लं असतं ना, तुमचं कशाला खाल्लं असतं त्याने? त्याला कुठं? आणि तरी आम्ही काय ते कब्रस्तान काय नाही, येशू रक्त जय, येशू रक्त जय म्हणायचं. अहो, तो ते सैतान तुमच्यावर गाणं गातील, जय जय प्रभू शिके, त्याला काय विशेष वाटत नाही. तो स्वतः गर्सेकराच्या प्रांतामध्ये येशू तिथं गेल्यावरती ते भूत येशूला म्हणतं, अहो परात्पर देवाचे पुत्र. भूत बोलतं येशूला, तुम्ही परात्पर देवाचे पुत्र आहेत. अहो, भूत सुद्धा येशूला आवाजावर घालतं. आम्ही तर येशूला म्हणतो, ये बाबा, हे देवा तू ये, आता आम्ही प्रवासात निघालो, आमची मदत कर, तू आमच्या संगती राहा, आमचे नातेवाईक प्रवासामध्ये. रात्री झोपताची प्रार्थना बघा की तुम्ही, नातवाला सांभाळ, मुलाला सांभाळ, याला. तो देव डुलक्या मारत असेल, हे काय बोर बोर ते सर्व छोट सांगतात, याला सांभाळ, त्याला सांभाळ, रात्री नीट झोपू देत, सकाळी लवकर उठो, आणि सकाळी उठल्यावर प्रार्थना, नाश्ता दिलं, दुपारचं जेवण दे, रात्रीचं जेवण दे, आणि परत पाप करायला मोकळं कर. मुळात ही धार्मिकता नाही. खरी धार्मिकता काय माहिती का? भयमुक्त जीवन जगणं. स्ट्रॉंग बिलिव्हर्स कोणता? जेव्हा असं शास्त्रामध्ये लिहिलंय, ऐका, विश्वासणारे प्राणघातक पदार्थ पिले तरी त्याला बाधणार नाही. आणि आमचे लोक जे आहेत ना, कुणाच्या घरात गेले ते बाळा त्यांच्या घरात खाऊ नको, ते मंत्र मारून खायला देतात, करणी करून खायला देतात. मला बरेच लोक म्हणतात, नाही हो माझ्या जेवणात त्यांनी काहीतरी घातलंय. आणि ते पाळक लोक पण सांगतात, नाही तुम्हाला कोणीतरी काहीतरी खायला घातलंय, मग काढा ना. डॉक्टर पण विष गेल्यावरती नाकात नळी घालून आतलं विष काढतात, आणि तुम्हाला कोणीतरी काहीतरी खायला घातलं, आणि तुम्ही म्हणता ते खायला घातलं, त्याच्यामुळे तुमचं मग काढ ना. मग त्याच्या नाही, ही जरा जास्त स्ट्रॉंग करणे आहे. म्हणजे काय, ते मलेरिया, टायफॉइड अशा प्रकारचा ताप आहे. विश्वास तुमचा हा असला पाहिजे, येशू ख्रिस्तानं मरणावरती मरणाच्या द्वारे विजय मिळवला, आणि तुम्ही त्याची सेवा करताना हा तुमचा विश्वास असला पाहिजे, जेव्हा प्रभू मला बोलवेल तेव्हाच मला मरण येणार आहे. याच्या व्यतिरिक्त जगामध्ये मला कोणी मारू शकणार नाही. सैतानाची शक्ती शून्य करून टाकलेली आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता तुमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये तुम्हाला वाढलं पाहिजे. लुकाचं शुभवर्तमान 22 अध्याय 31 ते 33 वचन वाचा. लुकाचं शुभवर्तमान 22 अध्याय 31 ते 33 वचन. लुकाचं शुभवर्तमान 22 अध्याय 31 ते 33 वचन. लुक 22:31 पासून 33. तर पहा, मला धरून देणाऱ्याचा हात, मला धरून नेणाऱ्याचा माझ्या बरोबर मेजावर आहे. हा, माझ्या बरोबर मेजावर आहे. मेजावर आहे. मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो, मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो, ज्याच्या हातून तो धरून दिला जातो, त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार, केवढी दुर्दशा होणार. तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे, आपल्यापैकी जो असे करणार आहे तो कोण असावा, तो कोण असावा, याचा तो आपणास विचार करू लागले. शिष्य या संबंधाने आपला विचार करू लागले. पुढे 33. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी 31 पासून 33 पर्यंत. 31. सिमोन पहा, शिमोना पहा, सिमोना पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून, तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर, तुझ्या भावास स्थिर कर. तो त्याला म्हणाला, प्रभूजी मी आपणा बरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. आता बघा, इथं असं म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्त इब्री लोकांच्या पत्रामध्ये पौल त्या ठिकाणमध्ये इब्री लोकांच्या मंडळीला सांगतो, मरणानं सैतानाला शून्यवत करावं. ऐका, सैतान मरणाची भीती घालून सेवकाला, सामान्य व्यक्तीला, परिवाराला, प्रत्येक व्यक्तीला फक्त मरणाच्या भीतीनं तो आपलं राज्य त्याच्यावरती प्रस्थापित, प्रत्येक परिवाराला. आज तुम्ही पण या ठिकाणामध्ये येण्याचं कारण काय? काय तुम्ही कुठल्या कारणानं तुम्ही आले? तुमच्यामध्ये मरणाची भीती आहे, तुम्हाला वाचायचंय. वाचण्यासाठी तुम्ही पर्याय शोधत आहात, तुम्हाला कुणालाच मरायचं नाही.
आणि त्या मरणाच्या भीतीने तुम्ही या ठिकाणात आला. आणि मनुष्य देवाला पण नाकारतो कशासाठी? मरणासाठी. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला तो सांगतो, सैतानानं तुला माझ्याकडनं चालण्यासाठी मागून गेलं. असं नाही म्हटलं येशू ख्रिस्त त्याला की आता मी मरणार आहे, तुला मरण येणार आहे, तुला त्या ठिकाणामध्ये यातना होणार आहे, तसं नाही बोलला. तो म्हटलं सैतान तुला चालण्यासाठी माझ्याकडे मागून घेते. आता पेत्र काय बोलतो माहिती का? मी तुमच्यावर मरायला तयार आहे. आता पेत्राच्या डोक्यात काय चाललंय, येशूच्या डोक्यात काय चाललंय, आमच्या डोक्यामध्ये काय चाललं? येशू जे बोलतो त्याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगत, पेत्राच्या मनात पण मरणाची भीती आहे. आणि सैतानानं त्या ठिकाणामध्ये या येशूला तो म्हणतो की तुझ्या पेत्राला मला चालण्यासाठी दे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ती गोष्ट पेत्राला सांगतो. तो म्हणाले तुम्ही कसं काय म्हणता? येशूशी सैतान बोलला. बायबल मधला पुरावा घेऊन तुम्हाला सांगतो बरं का कसा काय. एकदा योबाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर सैतान या योबाच्या घराच्या बाहेर बसलेला होता आणि मग तो स्वर्गामध्ये गेला. आणि असं म्हटलं तेव्हा त्याला विचारलं, का रे बाबा तुझा चेहरा लहान? सैतान कुठं गेला? कुठं गेला? स्वर्गात. कुठं जातो सैतान? कुठं जातो? स्वर्गात जातो. तुमच्या घरी पण येतो बरं का, आणि चर्चमध्ये पण येतो. म्हणून चर्चमध्ये गोंधळ आहे. जर स्वर्गात जातो तर चर्चमध्ये पण येतो. पेत्रामध्ये पण शिरल्यावर का? पेत्र म्हटलं मी तुम्हाला मरू देणार नाही. येशू म्हणतो अरे सैताना दूर हो. पेत्राला म्हटला 3.5 वर्षाचं ट्रेनिंग केलेला, म्हणून कोणत्या पाळकानं म्हटलं नाही पाहिजे माझ्यात शिरणार नाही. 3.5 वर्षात त्या पेत्रामध्ये शिरला. येशूच्या सहवासात राहून प्रत्येकामध्ये तो शिरतो. आणि ओळखायचं कसं तो शिरतो? त्याचं एकच माध्यम आहे. ज्याला मरणाची भीती वाटते सैतानानं काम केलं. पौलामध्ये मरणाची भीती का नव्हती? आता जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. त्याच्यात मरणाची भीती नव्हती. सेवक विश्वासणारा व्यक्ती जेव्हा मरणाच्या भीतीने जीवन जगत असतो त्या सैतान त्याच्यावरती राज्य करतो. निर्भीडपणे सेवा करणारा दानियल त्या ठिकाणामध्ये म्हणते, दानियला परात्पर देवाच्या पुत्रा, तुझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली का? सिंहाच्या गुहेमध्ये दानियल रात्रभर सिंहासमोर राहिला, पण सिंह त्याला काही करू शकला नाही. का? कारण याला माहिती होतं या सिंहापेक्षा मजबूत माझा देव आहे, या सिंहापेक्षा ताकदवान माझा देव आहे. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिकेशन, प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभी जाणं तुम्हाला मजबूत करतं. तुमच्यावरती मरणाची सत्ता कधीच प्रस्थापित होऊ शकत नाही, कधीच नाही प्रियानो. आणि इथं काय म्हटलं? वाचा बरं ते वचन, 31 वचन, म्हणजे तुम्हाला थोडंसं त्यातलं समजेल. 31 वचन, लुकाचा शुभवर्तमान 22 अध्याय 31 वचन. सिमोना सिमोना शिमोना शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून तुला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. ते लेकरं बसवा, परंतु सैतानाने मागणी केली. परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझा विश्वास तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. तुझ्यासाठी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. तुझ्या भावास स्थिर कर. पुढे तो त्याला म्हणाला, प्रभूजी मी आपणा बरोबर तुरुंगात जाण्यास मी व मरण्यासही तयार आहे. तुरुंगात जाण्यास व मरण्यास पण तयार आहे. तो म्हणाला, पेत्रा मी तुला सांगतो तू मला ओळखतोस हे, तू मला 3 वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही. बस. आता सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगत बसायच्या नाही, पण त्यातला मुख्य भाग तुम्हाला सांगायचा. पेत्राशी प्रभू येशू ख्रिस्त बोलतो तो की सैतानानं तुला मला चालण्यासाठी मागून घेतलेलं आहे. सैतानाचं काम या पृथ्वी तलावरती काय आहे? फक्त चालण्याचं काम तो करतो बरं का. चालतो. आणि चालतो म्हणजे काय? मरणाची भीती. सगळ्यात मोठी चाळण सैतानाची मरणाची भीती आहे. तो तुमच्या घरातलं धान्य संपवण्यासाठी येत नाही. आमेन म्हणाल का? ते धान्य नाही संपवत. काही लोक म्हणतात ते आमच्या घरातलं धान्य सैतान संपवतो. कसं काय संपवतो? खातो. तुमचेच घालाड आहेत घरात, त्यांना 4 टायमाचं पुरत नाही, ते खातात. आणि आम्ही सगळं बिल तो सैतान कधी कधी टेन्शन मध्ये येतो. हे काय झालं तर माझंच नाव घेते, काय झालं तर माझंच नाव. लाईट गेली बघा, सैतानानं घालवली.
अहो एमएसबी घालून आमच्यात काही लोक म्हणले असतील बघा ते लोरे पाळकाला बोलून लाईट गेली सैतानानं घालवली. तर म्हणतो अरे माझ्यावर बिल फाडू नका, मी असलं काम करत नाही, मी वेगळं काम करतो. मी काय काम करतो माहिती का, तुम्हाला फक्त मरणाची भीती दाखवतो. मरण 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 मरण, आणि मरायला लागल्यावर तुम्हाला जे काम करायचं नाही ते तुम्ही करत राहता. बघा विश्वासणारा व्यक्ती, मला आठवतं एक स्ट्रॉंग बिलिव्हर्स, तो मुलगा मरायला लागला आणि मग मी गेलो, प्रार्थना केली, बरंच काय केलं, पण तो जास्त सिरियस व्हायला लागला, तो काय बरा व्हायला त्याने. मग कोणीतरी सांगितलं, ख्रिश्चन बरं का, विश्वासणारे, त्यांनी सांगितलं एक काम करा. त्याने एक पावडर दिली आणि तो दुपार अंगारा काहीतरी दिला. ते म्हटले लावा त्याला. ते पण लावलं, प्रार्थना पण चालू आहे. उद्देश काय, सैतान म्हणतो अरे आता हा वाचणार नाही, याला सगळे प्रयत्न कर. आणि आता विचार करा, सैतानाचं काम काय, या व्यक्तीला विश्वासापासून तोडून नरकामध्ये नेणं. येशू ख्रिस्त काय बोलतोय ते मी तुम्हाला सांगत आहे. अरे सैताना, तुझा विश्वास कमजोर पडू नये म्हणून मी देवाजवळ मध्यस्थी करेल. कशासाठी, मरणाची सत्ता तुझ्यावरती, मरणाचं भय तुझ्यामध्ये राहावं याच्यासाठी सैतान तुम्हाला चालणार आहे. समस्या विश्वासाची आहे, समस्या तुमच्या विश्वासाची, बाकी दुसरी कोणती समस्या नाही. मग तुम्ही विचार करा, सिंहाच्या गुहेमध्ये दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टीमध्ये टाकताना राजा त्याला काय म्हणतो, काय तुमचा देव या भट्टीतनं तुम्हाला सोडवेल काय. शद्रक, मेशक, अबेदनगो म्हणतात त्या देवानं आम्हाला भट्टीतनं सोडवलं नाही तरी चालेल, पण या मूर्तीला दंडवत घालणार नाही. याला म्हटलं मरणाची भीती जाऊन देवाचं गौरव पाहणं, ते तुमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. मरणाच्या भीतीने काही पण नसतं करायचं, मरणाच्या भीतीने कुठं पण आणि कुठले प्रयत्न करायचे नसतात, जर तुमचा ख्रिस्ती विश्वास आहे. लक्षात घ्या, तुम्हाला देवावरती विश्वास आहे, देवावरचा तुमचा विश्वास तोपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे जोपर्यंत प्रभू तुम्हाला त्यातून बाहेर काढत नाही. इथं असं म्हटलं, त्याच्या मरणानं मरणाची भीती नाहीशी केली. आणि पेत्राच्या बाबतीमध्ये ही मरणाची भीती. आता विचार करा, प्रभू येशू ख्रिस्त या मरणासंबंधानं बोलताना काय म्हणतो माहिती का, पेत्र म्हणतो मी तुमच्यावर मरायला तयार आहे, मी तुमच्यावर मरायला तयार आहे. त्यास येशू काय म्हणतो माहिती का, कोंबडा अरवण्यापूर्वी तू 3दा मला नाकारशील. कशासाठी नाकारशील म्हटला तो, कारण तो वाक्य बोलला कोणतं, मी तुमच्यावर मरायला तयार आहे. म्हणजे पेत्रला भीती कशाची होती, मरणाची. त्याला मोठा प्रॉब्लेम मरणाचा होता आणि त्याला माहितीये येशू जिवंत आहे तोपर्यंत मला मरण येणार नाही. वादळ आलं आणि ते म्हणजे प्रभू आम्ही बुडणार, आपण मरत आहोत, आम्ही बुडत आहोत, तुमच्या लक्षात येत नाही का. मग येशूनं वादळाला शांत केलं, मरण टळलं गेलं. डोंगरावरती लोक भाकरीसाठी रडत आहेत, भाकर त्यांच्याकडे राहील. त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं प्रार्थना केली, त्यांना भाकर दिली. आता पेत्राला माहितीये जोपर्यंत येशू आहे तोपर्यंत मरण नाही. समस्या येशू गेल्यावरती आणि येशूला पकडल्याबरोबर आता त्याला कळलं, आता मरण कोण टाळणार आहे, आता मरण आमच्यावरती राज्य करणार आहे, आम्हाला पकडतील, आम्हाला धरतील, आम्हाला मारतील, आमची दानादार होईल. मग पेत्र सामान्य मुलीसमोर, ऐका बर का, शद्रक, मेशक, अबेदनगोनं राजासमोर प्रभूला स्वीकारलं आणि पेत्रानं सामान्य मुलीसमोर, दासीसमोर 3दा येशूला नाकारलं आणि शिव्या दिल्या. हाच तुमचा विश्वास आहे. जेव्हा मरणाची सत्ता तुमच्यावरती येते, मरणाचं संकट तुमच्यावरती येतं, कोणासमोर नमू नका, कारण मरणाला माझ्या प्रभूनं जिंकलेलं आहे, मरणाला माझ्या प्रभूनं जिंकलेलं आहे. म्हणून मरणाचं संकट जरी आलं तरी त्या मरणाला म्हणायचंय, अरे मरणा तुझी नांगी कुठे, येशूनं क्रुसावरती मरणाला हरवलेलं आहे आणि आम्ही जिवंत आहोत, तर आम्ही त्याच विश्वासानं जगलं पाहिजे. मी जिवंत आहे ते फक्त प्रभूच्या कृपेनं. या जगामध्ये तुम्हाला मेडिसिननी जिवंत ठेवलं नाही, तुम्हाला खाण्यापिण्यानं तुम्ही जिवंत राहिला नाही, तुम्ही फक्त जिवंत आहात त्या प्रभूच्या कृपेनं जिवंत आहात. हाच तुमचा विश्वास असला पाहिजे, हा तुमचा विश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा, मरणाची सत्ता नष्ट करण्यासाठी येशू ख्रिस्तानं क्रुसावरती आपलं अर्पण केलं. पेत्राला सुद्धा या मरणाची भीती होती, म्हणून तो दडपणाखाली वावरत होता. त्याला मोठा प्रश्न पडला जेव्हा येशू म्हटला की आता मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे, मारला जाणार. आज रात्री तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. अशी कोणती मरणाची भीती तुमच्याकडे आहे, कोणती मरणाची भीती. तुम्हाला वाटत असेल की मला हार्टचा त्रास आहे, माझं हृदय 30% 20% काम करत आहे, काळजी करू नका, प्रभूवरती विश्वास ठेवा.
बंद पडलेलं हृदय चालू करणारा तुमचा देव आहे. चालू करणारा तुमचा देव आहे. तुमचं हृदय, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शरीरातले सगळे अवयव स्वर्गामध्ये देवाकडे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. किडनी, लिव्हर, डोळे. मला कोणीतरी एखादे फोन केला होता, म्हटले डॉक्टर पास्टर साहेब 2 महिने झाले अचानक दिसायचं बंद झालं आणि डॉक्टरने सांगितलं की ज्या विषाणूमुळे तुमच्या डोळ्यामध्ये हा दोष निर्माण झाला, तुम्हाला परत दृष्टी येणं कठीण आहे. तुम्ही विचार करू नका की तुम्हाला परत दिसेल. जर कदाचित एखादा मिरेकल घडला तर तुमची दृष्टी तुम्हाला परत येईल. आणि मग ते हताश निराश झाले. परंतु त्यांना माध्यम होतं युट्यूबचं, छान वंदे संदेश ऐकला. ते म्हटले की आमचा विश्वास आहे की प्रभू आम्हाला पुन्हा दृष्टी देईल. पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा. आणि मी तशी प्रार्थना केली, सुरुवात केली. म्हटलं प्रभू, गेली 2 महिने त्यांच्या दृष्टीमधला जो अंधुकपणा आला, डोळ्याला कमी दिसत आहे, पूर्ण ब्लाइंड नाही पण त्यांना एकदम कमी दिसत आहे, समोरची माणसं एकदम अंधुक दिसत आहेत, परंतु यांचा विश्वास आहे आणि तुझ्याकडं स्वर्गामध्ये सगळे आशीर्वाद आहे. तू पेत्राचे गेलेले डोळे, गळलेली किडनी, लिव्हर सगळं त्याला परत केलं, यांची दृष्टी यांना परत दे. त्या दिवशी प्रार्थना केली आणि ते सांगतात जेव्हा तुम्ही प्रार्थना केली त्या दिवसापासून दृष्टी हळूहळू परत आली आणि आज 10 दिवसानंतर आम्हाला चांगलं दिसू लागलं. का? कारण प्रभूकडे सगळं आहे. हो, सगळं आहे माझ्या देवाकडे, सगळं आहे माझ्या येशूकडे. तुम्हाला नाही घाबरायचं. मरणाची सत्ता तुमच्यावरती कधीच राज्य करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जगामध्ये राहत असताना तुम्ही नुसतं उपवास करून स्वतःचा बचाव नाही करू शकणार. मला वाटतं की उपवासाला तुम्ही वाचणार नाही, उपवासाने वाचणार तुम्ही. माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. तुम्ही नीतिमान आहात, तुमचं नीतिमत्व हा तुमचा विश्वास आहे. उपवास हा तुमचा विश्वास नाहीये. उपवास हे तुमच्यामध्ये भय आहे, भयामुळे तुम्ही उपवास करत आहात. पण तुमचा विश्वास जो आहे, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, हे तुमचं नीतिमत्व आहे. आणि तुमचं नीतिमत्व काय? जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता. म्हणून आम्ही पाहतो ज्यावेळेस ही लाजरस आजारी पडला, त्याच्या बहिणीने निरोप पाठवला, प्रभूजी तुमचा मित्र आजारी आहे, लवकर या, प्रार्थना करा. येशूने विलंब केला, लाजरस मेला. आणि ती काय म्हणते माहिती का मरिया, तू जर इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तिला माहिती होतं येशू असता तर मेला नसता. तुमचा पण विश्वास आहे, येशू तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे जोरात बोला की. आहे. कन्फ्युजन मध्ये आहेत का नाही चेक करायला लागलेत. येशू तुमच्याकडे आहे, मग तरी का घाबरता हो? तरी घाबरताच ना. साहेब आमोशा असली ना बरोबर आम्हाला त्रास होतो. सगळ्याला सोडून तो चंद्र तुमच्याच मागे लागतो, तुमच्याच घरात घुसतो. ते बघा, पौर्णिमा आली ना आमच्या घरामध्ये सगळं, तुम्ही ते विश्वास त्या चंद्रावरती ठेवला. तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. 91 स्तोत्रामध्ये म्हटलं, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. हा तुमचा विश्वास आहे. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र सगळे देवानं आमच्यासाठी निर्माण केलेले आहेत. अमावस्या पौर्णिमा कशासाठी निर्माण केले माहिती का? 15-15 दिवसाचा हिशोब तुम्हाला लागावा. त्याने काय भूतासाठी नाही तयार केले. हा बाबा तुला 15 दिवस गप बसायचं, पौर्णिमा आली की तुझं काम करायचं. म्हणजे असं दिलं की त्याला ड्युटीच लागली सैतानाला. पौर्णिमेची 2 दिवस अमावस्या आणि पौर्णिमा 2 दिवस ड्युटी, आणि बाकीचे दिवस काय? तो झोपतो का, आराम करतो का? बरं, प्रॉब्लेम असा आमचा आहे, अमावस्या पौर्णिमेवरती विश्वास आहे आणि कब्रस्तान जवळ अंधारात जाताना पण आमचा विश्वास आहे. येशू जय येशू. काही लोक सांगतात नाही, दुपारी 12च्या वेळेस तिकडून गेला तेव्हापासून हा घरात आल्यावर वेगळी बडबड करायला लागला. काय तुमचं लॉजिक आहे मला समजत नाही. सैतान भर तुम्ही 12ला उन्हात बाहेर पडत नाही, रखरखीत ऊन आहे, आणि सैतानाला माहिती दुपारी 12च्या नंतर लोक इकडे येत नाही. मग तो काय नेम धरून बसतो का? कोणतरी आलं त्याला धरावं म्हणत. काय लॉजिक आहे बरं? तो स्वर्गात जातो का? तुमच्या घरात येऊ शकत नाही. तो कशाला कब्रस्तानमध्ये जाऊन बस? त्याला कशाला कब्रस्तानमध्ये? का कब्रस्तानमध्ये जाऊन बसणार? बायबल तर सांगतं तुमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही, सत्ता अधिकार व आकाशातला दुरात्मेसी. तो कुठे आहे? आकाशात. कुठे आहे? आकाशात. मग तुमच्या घरात कधीपासून आला? कब्रस्तानमध्ये कधीपासून गेला? म्हणजे त्याला काय वाटतं माहिती का? तिथं मरणाची सत्ता. आता बघा लोकांमध्ये काय भावना असते. ते कब्रस्तानमधून आले,
बाबा पहिले जाण आंघोळ कर, पहिली जाण आंघोळ कर. आणि त्यांना विचारा तुम्ही काय कारण आहे. कब्रस्तानमध्ये आल्यावर आंघोळ करायला पाहिजे. आंघोळ नाही केली तर ते भूत येतं आतमध्ये, आणि आंघोळ केल्यावर जातं. एवढं पाण्याला घाबरतं. अरे घाबरतं तरी कशाला? कोळशाला घाबरतं, मिठाला घाबरतं, पाण्याला घाबरतं, आणि तुम्ही आंघोळ केल्यावर ते निघून जातं. म्हणजे इतकं बालिश तुम्ही. आंघोळ केल्यावरती ते गेलं. हात धुवा. अहो त्याला सायंटिफिक कारण आहे. कब्रस्तानमध्ये गेल्यावर तुम्ही माती टाकता, ज्याला पुरलंय तिथं जीवजंतू आहेत. हात धुतल्यावर आंघोळ केल्यावर अंगावरचे जीवजंतू जातात. ते काय तुम्ही आंघोळ केल्यावर सैतान जात नाही. सैतानाला जाण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे. येशू ख्रिस्त क्रुसावरती त्यानं त्याला मारलं, ही गोष्ट माहीत असली सैतान तुमच्या घरातच प्रवेश करू शकत नाही. हो, आज रात्री ते सत्य तुम्हाला समजलं. लक्षात घ्या, आज रात्री तुम्ही भीती खाली नव्हे तर विजयानं बाहेर पडणार आहात. आता तुमच्यामध्ये भीती नाही, ना मरणाची भीती, ना सैतानाची भीती. लक्षात ठेवा. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की त्या ठिकाणामध्ये कशा पद्धतीनं सैतान नव्हे तर प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 43 वचन. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय त्याचं 43 वचन. प्रेषित 2:43 वाचा. 2:43. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले, प्रत्येक मनुष्याला भय वाटलं, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते, आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. लोकांना सैतानाचं भय वाटत होतं. याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं, प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती जाऊन प्रार्थना करत आहे, आणि प्रार्थना करत असताना खाली येशूचे शिष्य या शिष्यांकडे 9 शिष्यांकडे एका व्यक्तीनं भूत लागलेल्या व्यक्तीला आणलं. त्या मुलाला घेऊन आलं, आणि येशूच्या शिष्यानं भूतच निघालं. हो, तिकडे येशू प्रार्थना करतो, खाली भूत निघायला तयार नाही, आणि भूत पण चांगला त्यांचा खेळ चालू आहे. कधी जोपर्यंत येशू त्यांच्याकडे होता, येशू काम करत होता, यांच्याकडनं भूत निघत नव्हतं. आता येशू ख्रिस्त मेला. ऐका, मी ख्रिस्त कसं मरणाला त्याने शून्यवत केलं, कसं भीतीला त्याने शून्यवत केलं हे तुम्हाला सांगत आहे. या शिष्यानं येशूच्या शिष्यानं भूत निघत नव्हतं. येशू जिवंत होता. त्यामुळं आता फक्त येशूला सैतान घाबरत होता, शिष्यानं घाबरत नव्हता. आता शिष्य भूत काढायला, शिष्यांना भूत निघाना. मग येशू डोंगरावरून खाली आला, आणि खाली आल्यावर त्या मुलाचा बाप सांगतो, काय तुमचे शिष्य, यांना साधं भूत पण निघत नाही, आणि बघा किती वेळ प्रयत्न करत आहे. येशूने त्याला दटावलं, भूत काढलं, आणि तो म्हटलं, अरे कुठवर तुमच्यावर असू, कुठवर तुमचं सोसू, अरे अल्पविश्वासू, अरे विश्वासहीन पिढी. त्यांना म्हटलं तुमच्यामध्ये विश्वास नाही. मी ती गोष्ट तुम्हाला सांगत आहे. येशू ख्रिस्त मेला, आणि त्याच्या मरणाच्या द्वारे मरणाचं भय निघून गेलेलं आहे. सैतान तुम्हाला मरणाची भीती दाखवतो. आता प्रभू येशू ख्रिस्त मेला, आणि इकडे शिष्य प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2 अध्यायामध्ये त्यांनी ते वचन स्वीकारलं. येशूनं मरणाच्या द्वारे मरणाची सत्ता नाहीशी केली. मरणाचं भय, सैतानाचं भय आमच्यामध्ये नाही. आता काय घडलं माहिती का? त्या वचनामध्ये असं म्हटलं, त्यांच्या हातून अद्भुते आणि चिन्ह घडली. कान देऊ नाही का? प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती जो ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देव त्याचा वापर करून अद्भुते आणि चिन्ह चमत्कार घडवतो. आणि जेव्हा तुमच्याकडनं अद्भुते आणि चिन्ह चमत्कार घडतात, तेव्हा लोक सैतानाची भीती बाळगत नाही, विश्वासणाऱ्यांची भीती बाळगतात. हा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आहे. या जगामध्ये तुम्हाला कुठल्या शक्तीची भीती वाटता कामा नये. कोणती शक्ती प्रियांनो, कोणती शक्ती काम करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवून दिलं, सगळ्यात मोठी ताकद जर कशामध्ये असेल तर फक्त मरणामध्ये आहे. सगळ्यावरती विजय मिळवतात. तुम्ही गरीब आहात, तुमच्या गरिबीवर तुम्हाला विजय मिळवता येतो. कसं काय विजय मिळवताल तुम्ही गरिबीवर विजय मिळवताना बरेच लोक चुकीच्या पद्धतीने पैसा मिळवून श्रीमंत होतात, त्याच्यावर तुम्हाला विजय मिळवता येतो. त्यानंतर ज्ञानाच्या बळावरती तुम्ही प्रतिष्ठा मिळवू शकता. आज तुमच्याकडे काही नाही, ज्ञान असेल, ओळख असेल, तर तुम्ही खूप मोठं काहीतरी बनवू शकता.
किती आमच्या देशातलं उदाहरण जर तुम्ही बघितलं, सर्वोच्च पदावरती असणारे देशाचे पंतप्रधान ते म्हणतात की एक काळी मी चहा विकत होतो, आज ते देशाचे पंतप्रधान. कुठलंही पद मिळू शकता, विद्वत्ता असेल, ज्ञान असेल, चौका, आणि तुम्ही जर त्या ठिकाणामध्ये कसं काम करण्याची ताकद असेल. तुम्हाला माहिती का, अंबानी आज रिलायन्स जे सगळ्यात मोठं, त्यांच्या मुलानं जे बंगला बांधला, 8,000 कोटीचा बंगला, 600 कार पार्क होती एवढा मोठा त्याचा बंगला. आणि त्यांची त्या मुकेश अंबानीची बायको 25,000 रुपये लिटरचं पाणी पिते. कितीचं? 1 लिटर 25,000. काय पाणी आहे बघा ते. 20 रुपयाची बाटली पिता पिता आमच्या नाकीनं येतो नाही का, कसं काय भरायचं. आणि ती 25,000 लिटरचं, आणि दिवसभरात किती पाणी पिती माहित नाही, आणि ते सगळं त्यांच्याकडे. तर तो व्यक्ती करत काय होता, धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपावर 1,500 रुपये महिन्यानं काम करत होता. त्यानं स्ट्रगल केलं, मेहनत केली, त्यानं आपली परिस्थिती बदलली, पण मरणावरती विजय नाही मिळू शकला. तो मेला. एवढी मोठी संपत्ती, तो मेला. एकच व्यक्ती पृथ्वी तलावरती, त्यानं मरणावरती विजय मिळवला, दाखवलं सगळ्यात मोठं भीती जर मरणाची असेल, पण मी मरणावरती विजय मिळवलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं भय कशाचं? मरणाचं. तुम्हाला माहिती, सगळ्यात मोठा तो सिंगर मायकल जॅक्सन, त्यानं असे काही लोक तयार करून ठेवले होते. तो म्हटलं, जेव्हा मला हार्ट अटॅक येईल तरी लोक तयार करून, माझं हृदय बंद पडलं तर तो म्हटलं की जमा करा लोक, आणि त्या लोकांना पैसे देऊन आत्ताच बुक करून ठेवा. काही लोकांना सांगितलं तुला एवढे करोड देतो. तो म्हटलं, तुमचं हृदय बंद पडलं तर माझं हृदय घ्या. तो म्हटलं, माझे डोळे जातील, मग डोळ्याचे डोनर तयार केले. किडन्या जातील, किडन्याचे डोळे आणि डोनर तयार केले. आणि म्हातारा होणे म्हणून तो काय करायचा, ऑक्सिजनच्या चेंबरमध्ये स्वतःला रोज बसवत होता आणि चांगलं चुंगलं खात होता. त्याला जेवण दिल्यानंतर त्याच्याकडं इतकी भारी तुकडी ती डॉक्टरची की ते सगळं जेवण टेस्ट करायचे की त्याच्यामधलं कुठलं केमिकल हानिकारक आहे. मग सगळी तपासणी केल्यावर याला जेवण देत होते. एवढा पैसा असून एका झटक्यात मायकल जॅक्सन गेला. त्याला कोणी वाचवू शकलं नाही. का? मरणाला वाचवण्याची ताकद कोणामध्ये नाही. पण किती अद्भुत देव आमच्याकडे आहे. तो म्हणतो, अरे मी मरणानं मरणाची शक्ती नाहीशी केलेली आहे. कोणीच पृथ्वी तलावरती पैशानं जिवंत राहू शकलं नाही, पण येशू ख्रिस्तानं रक्त देऊन, शरीरातला प्रत्येक अवयव देऊन त्यानं दाखवलं की प्रत्येक अवयवाला जिवंत करण्याची ताकद माझ्यामध्ये. म्हणून आज रात्री ही गोष्ट ध्यानात ठेवा. जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात, तुम्हाला कशाची भीती असू देऊ नका. असं जीवन जगा. मी तर म्हणतो, विश्वासणाऱ्या लोकांना आजारपणाला सुद्धा भीती वाटली पाहिजे. यांच्या शरीरात शिरावं का नाही शिरावं. आमेन म्हणाल का? मला मागच्या दिवसामध्ये एक मीटिंग होती नाशिकमध्ये. मीटिंगची तयारी सुंदर झाली, डेट्स फिक्स झाल्या, सगळं झालं. आणि तेवढ्यामध्ये नागिन नावाचा आजार मला झाला आहे. अजून पाठीवर इथं खून आहेत, अजून दुखत आहे, आणि मला कपडे पण घालता येत. मला बोललं की सगळं दुखायचं. आणि मग मी सांगितलं की मला नागिन झाले. लगेच मला लोकांचे कॉल लागले, सांभाळावर का, लोक मरतेत त्याच्यात. आता बघा सैतान किती हुशार आहे. फडक साहेब सांभाळा, वेडा पडला की संपलं. हे म्हणतात ना, नागिनीचा वेडा पडला की संपलं. महानी जवळ येऊ द्यायची नाही, इकडे येऊ द्यायची नाही, तिकडे येऊ द्यायची नाही. आता मरणाचं बाई माझ्या. मग माझी आई पण म्हटली, बाबा मीटिंग कॅन्सल कर. का तर तू आता मीटिंगला गेला, तू जिवंत राहिला तर लोकांना वचन सांगशील. अगं मीटिंग कॅन्सल केली तरी लोक मला जिवंत ठेवणार नाही. का तर ते म्हणतील पॉम्पलेट छापले, सगळं छापलं, आणि तुमच्या नागिनीचं आम्हाला सांगता का. तुम्ही लोकांना तर मोठ्या मोठ्या गोष्टी सांगता, येशू जीवन देतो, येशू अमक करतो, येशू रोग बरं करतो, आणि तुम्हाला तुमची नागिन बरी करता येत नाही का. येणारच ना, लोक ते लोक आहेत, ते म्हणणारच. हे जगा तसं आहे. मग आईला म्हटलं नाही जातो, म्हटलं मी तसं. गाडीत बसलो, गाडी चालत होता, मागं बसलो, आणि मागं बसल्यावरती त्यांनी गाडी जरा जरी उडवली ना, इतक्या वेदना व्हायच्या की असं वाटायचं की बापरे, हा प्रवास कधी संपतोय. यांगावर गेलं की असं वाटायचं, अरे बापरे, रात्र कधी संपते. थोडस गार वाटलं, थोडस गरम वाटलं की वाटायचं की नाही. आणि मला मोठा प्रश्न पडला, आता स्टेजवरती जाऊन कशा पद्धतीने प्रीचिंग करायचं. सगळं भय 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 भय. पण माझा विश्वास होता की एकदा स्टेजवरती चढलो की देव ताबा घेणार आहे. आणि स्टेजवरती चढलो, प्रीचिंग केलं 2 तास.
2.5 तास प्रीचिंग केलं, सकाळचं इतकं सगळं प्रभूने इतकं छान चालवलं. त्याच्यामध्ये पुष्कळ मिरॅकल्स घडले. काहींना नोकऱ्या लागल्या, काहींना गायनिक प्रॉब्लेम होते. एका बहिणीने मला कॉल करून सांगितलं की त्या मुलीला माझ्या पिरियड आल्यानंतर 3-3 महिने ते पिरियड थांबत नव्हते, इतकं भयानक तिला त्रास व्हायचा. आणि ती गोष्ट देवाने मला तिथं प्रगट केली. आणि तिथं प्रार्थना केल्यावर त्याच क्षणाला तिचा तो झरा सुकला, तिला बरं वाटलं. आता बघा, सैतान मरणाची भीती टाकतो, पण जेव्हा तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवता, मरणाच्या भयातून बाहेर पडता, तेव्हा रोग तुम्हाला घाबरून पळून जातात. ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची. असं विश्वासाचं जीवन जगा. रोगाने सुद्धा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करताना 10 वेळा विचार करा. आता नागिणीला मोठा प्रश्न पडेल, बाबा तेलोरे पास्टरच्या शरीरात घुसाव का नाही घुसाव, कारण ह्या बाबानं महिनाभर मला त्रास दिला, हा बाबा काही बसला नाही, यानं प्रीचिंग करायचं ते केलं. लक्षात ठेवा, जर विश्वासाचं जीवन जगायचं तर असं लेचपेचं जीवन जगू नका. रोगाला तुमची भीती वाटू द्या, तुम्हाला रोगाची भीती वाटू देऊ नका. हे जीवन जगायची पद्धत आहे, हे तत्व, हे सिद्धांत आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की सैतानाला येशूच्या शिष्यांची भीती वाटली, शिष्याने सैतानाची भीती नाही वाटली. ज्याला ख्रिस्ताचं व्यवस्थापन जाणं कळलं, त्याला कुठल्याच आजाराची भीती नसते. एक पास्टर मला एका त्या मीटिंगमध्ये नाशिकमध्ये मला भेटले, म्हणजे पाळक साहेब तुमच्या चर्चमध्ये मी आलो, येताना माझी शुगर कधीच कंट्रोलमध्ये नसायची. 500, 550, 450 अशाच पद्धतीने माझी शुगर असायची. जेव्हा तुमच्या चर्चमध्ये आलो, प्रार्थना करून गेलो, त्या दिवसापासून माझी शुगर 112च्या पुढे कधी गेलीच नाही. का? एकदा तुमचा विश्वास वाढला ना, शुगरला सुद्धा भडकी भरती. वाढू का नको, वाढू का नको, वाढू का नको. शुगरला सुद्धा, शुगर, मी तर म्हणतो त्या शुगरला भीती वाटायला लागली. अरे यांना सत्य कळालं. आज रात्री हीच गोष्ट आहे. तुमचं बीपी, तुमचं शुगर, तुमचं क्रिएटिन, सगळ्या गोष्टी, जर प्रभूवरचा तुमचा विश्वास असेल, या सगळ्याला तुमची भीती वाटेल, तुम्हाला कशाचीच भीती वाटणार नाही. हा सिद्धांत आहे, हा क्रुसावरचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत लक्षात ठेवा. देवाच्या लोकांमध्ये तो विश्वास असला पाहिजे. म्हणून असं म्हटलं की त्या ठिकाणामध्ये अजून एक वचन वाचा, लुकाचं शुभवर्तमान 4था अध्याय त्याचं 18 वचन. 9:30 पर्यंत घेतलं तर चालतंय का? 9:30 पर्यंत घेतलं चालेल? चालते ना? काय मी पण, हा चालते ना 9:30 पर्यंत? ठीक आहे. अरे हा म्हणा ना. हा तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटतं की सोडून द्यावं काय लगेच तुम्हाला? येऊ का नको? जोरात आवाज येऊ द्या. श्री आता काय ते उपास धरून आला काय तुम्ही? जाऊन सोडायचं का तुम्हाला उपास? बहुतेक तसं दिसतंय. असू द्या, तुम्हाला आज क्रुसावरच देऊन मोकळं करतो. वाचा बरं वचन, लुकाचं शुभवर्तमान 4था अध्याय 18 वचन. लूक 4:18 वाचा. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला, त्याने मला पाठवले आहे, त्याने मला पाठवलं आहे. ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. 18 परत वाचा. 18 परत वाचा. 4:18. 4:18. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला, त्याने मला अभिषेक केला, त्याने मला पाठवले आहे, त्याने मला पाठवलं आहे. ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टी याची घोषणा करावी. 4:18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर कशासाठी आला सांगितलेलं आहे. आम्ही जे करत आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती त्याचा उद्देश समजावून सांगत आहे. आम्ही काय करत आहोत? आम्ही फक्त उपवास या गोष्टीमध्ये अडकून पडलेलो आहोत. आम्हाला वाटतं येशूसाठी उपवास करायला पाहिजे. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त ज्या वधस्तंभ घेऊन निघाला त्यावेळेस त्या स्त्रिया ऊर बडबड त्याच्या मागे चाललेल्या आहेत. आणि येशू काय म्हणतो माहिती का? माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलाबाळांसाठी व आपल्यासाठी रडा. आता येशू ख्रिस्त रडू देत नाही हो त्यांना. उपवास करू देईल का तुम्हाला? तोंडला रडू नका. आणि कुणासाठी रडायचंय? तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी.
मुळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्यासाठी, तुम्ही काय इशूसाठी रडणार आहात? दुःख कोणासाठी करायचं? प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर तुम्हाला उपवास देण्यासाठी नाही आला. तुम्हाला उपवास असावेत, सगळ्याला उपवास आहेत, त्यांना उपवास आहे, यांना उपवास आहे, आम्हाला पण असायला पाहिजे. आता कुठून आले तुम्हाला सांगतोय, कुठून आले. जेव्हा इस्रायल लोक मिस्रातनं निघाले कनानात जायला, आणि जाता जाता काय झालं, वाटेमध्ये त्यांचं मन अधीर झालं, आणि इकडं मोशेला देवानं कनानात जाण्याच्या अगोदर तो म्हटलं, आता माझे लोक कनानात जातील, त्याने कसं वागावं याच्यासाठी मी तुला काही नियम देतो, आणि ते नियम दगडी पात्यावर देतो, तू लोकांना घेऊन जा, खाली देऊन टाक. तो गेला वर, आणि वर तो गेल्यावर हा 40 दिवस वर राहिला. 40 दिवस वर राहिल्यावर इकडं खाली हे लोक त्या अरुणाला भांडायला लागले. ते म्हटले, आम्हाला देव द्या. कुठं मोशे गेला, आम्हाला काय तो माहित, तो मेला का जगला, सगळ्या लोकांना देव आहे, आम्हाला पण तो देव दे. आता या लोकांनी काय केलं, अरुण घाबरला, तो म्हटलं हे मला दगड मारतील. मग त्यानं काय केलं, इस्रायल लोकांचं सोनं घेतलं, भट्टीमध्ये टाकलं, आणि टाकल्यावर त्याच्यापासून वासरू तयार झालं, आणि मग लागले त्याच्या समोर नाचायला. म्हणजे जे लोकांनी मागितलं ते कोणी दिलं, अरुणानं. आणि वर देवानं काय नियम दिला होता, तुम्ही आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नका, त्याच्या पाया पडू नका. आता देवाचा नियम वेगळा, या लोकांनी वेगळं तयार केलं. इकडं पण तसंच घडलं. आम्हाला उपवास पाहिजे होते, त्यांना उपवास आहे, आम्हाला कुठं उपवास आहे. आता पाहिजे म्हणल्यावर आमच्या लोकांनी दिले. कोणते दिले? 40 दिवस. कुठे, कुठून 40 दिवस उपवास आले तुमच्याकडं? बरं, 40 दिवसाचे उपवास संपले की आम्ही कुठे जातो? येशू ख्रिस्ताला क्रुसावरती देतो. आणि त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत 40 दिवसाच्या उपवासात. 40 दिवस जमत नाही, मग बुधवार शुक्रवार. कुठून आला बुधवार? कुठून आला सांगा की मला माहित नाही. आम्हाला नेहमी ऑप्शन लागतं, बुधवार शुक्रवार धरा, मग ॲश वेडनेसडे. कुठलंच लॉजिक नाही. मी तुम्हाला बंधन तोडणाऱ्या आत्म्याविषयी सांगत आहे. क्रुसिफिकेशन नेमकं काय, काय गोष्ट बायबलमध्ये रहस्याच्या रूपाने लपलेली आहे, आणि त्याचा फायदा मी त्याचा लागू करून आमच्या जीवनाला कसं करायचंय. हे केल्यानं तुम्ही स्वर्गात जाणार आहात, काय केल्यानं तुम्ही भयामधनं मुक्त जीवन जगणार आहात. प्रभू येशू ख्रिस्तानं 40 दिवसाचे उपवास केले, आणि असं लिहिलं. आता शास्त्रातलं ते मला लिहून तुम्हाला वाचून दाखवण्यात माझा वेळ नाही मला घालवायचा, पण त्याच्यामध्ये असं लिहिलं, तो उपवास केला, त्याला डोंगरावरती सैतानानं नेलं आणि त्याची परीक्षा केली. मग तो काना गावात गेला आणि त्यानं पाण्याचा द्राक्षरस केला. म्हणजे 40 दिवसाची उपवास संपल्यावर तो काना गावात गेला, आम्ही तर त्याला कुसावरती दूर मोकळं झालो. काय संबंध आहे त्याचा 40 दिवसाचा आणि क्रुसिफिकेशनचा? कुठून आणलं हे? तो काना गावात गेला, आम्ही क्रुसावरती पाठवलं, त्याची परीक्षा झाली, आणि 3.5 वर्ष येशू पृथ्वी तलावरती होता. 3.5 वर्षात त्यानं एकदा 40 दिवसाचे उपवास केले. आम्ही चर्च स्थापन झालं, ख्रिस्ती धर्म अस्तित्वात आल्यापासून आम्ही 40 दिवसाचे उपवास करतो, आणि येशू ख्रिस्ताने 40 दिवसाचे उपवास करून एकदा पाण्याचा द्राक्षरस केला, आम्ही एकदा पण नाही केला अजून. हे काही चमत्कार घडवलं नाही, आणि उपवास तर चालूच आहेत. आणि त्या उपवासामध्ये असं लिहिले, उपवासाचा नियम काय देवाच्या वचनामध्ये सांगितलं, तुझा उपवास लोकांना कळायला नाही पाहिजे. आणि आमच्या गावात, साऱ्या गावात दौंडी आहे, आम्ही मुद्दामून जाऊन तिथे विचारतो, तुझा कितवा ग? बाई मला होतच नाही, पण तशीच धरते. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं, पाळकाला बिल्डिंग लावायची. मला येतात ना, साहेब कधी सोडायचा उपवास? आता विचारलं सोडून टाक, सुटल्यातच जमायतो का, तुझं सारं लक्ष खाण्यात आहे. मग काय, सूर्य मावळल्या, सूर्य बी इतका हट्टी उन्हाळ्यामध्ये लवकर जातच नाही. म्हणून धरायचं तर हिवाळ्यात तर धरा, दिवस तरी छोटा असतो, रात्र मोठी असते, तोही जात नाही सुट्टीवर लवकर. आणि मग त्याच लोक म्हणतात, काय बाई वैताग आला नुसता, हा काय लवकर जायला तरी. खाणं 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 खाणं, आणि त्याच्यात आपले ख्रिस्ती लोक काही मला पाहिजे साहेब, आपल्याला वेफर्स, साबू खिचडी, काकडी, अरे एवढं खाल्ल्यावर कशाला भूक लागते, आणि त्याचा फायदा काय? मुळामध्ये हे समजायला पाहिजे, देवानं येशू ख्रिस्ताला पृथ्वी तलावरती का पाठवलं, त्याचं कारण तो सांगतो. मी बंधनं तोडण्यासाठी आलेलो आहे, उपवास करण्यासाठी नाही. कोणती बंधनं? परमेश्वर आत्मा माझ्यावरती आला. कोणती बंधनं?
जी व्यसनाची बंधनं ती तोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. व्यसन सुटावं, शंभरोनी स्त्रीचा व्यभिचार सुटावा, जक्कयाचं परिवर्तन व्हावं. जक्कय म्हणतो मी कुणाचं कुभांड न घेतलं चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरिबाला देतो. हे तोडण्यासाठी आला. उपवास करण्यापेक्षा शरीराला मारण्याच्या ऐवजी व्यसनाला मारा, शरीराला मारण्याच्या ऐवजी वासनेला मारा, शरीराला मारण्याच्या ऐवजी रागाला मारा. काय होतं माहिती का, बरेच लोक, धार्मिक लोक, ते काय म्हणतात माहिती का, आता काय नाही, उपवास सुटल्यावर यांचं बघू, 40 दिवसात काय गडबड करायची नाही, संपल्यावर बघते यांचं. आणि काय नाही, जरा 40 दिवसामुळे बांधले गेले हो, लय भारी उपास तुमचा आणि लय सुंदर प्रतिफळ मिळणार आहे. तो सैतान तर म्हणतो यांना ना सलाईनच लावलं पाहिजे, खरा उपास. त्यांच्या डोक्यात फक्त काय कधी होत. आणि मग आणि भांडताना पण काय, ते 40 दिवस होते म्हणून तू वाचली, ते 40 दिवस होते म्हणतो तुझी तेव्हाच मी फजिती करणार होते, पण पवित्र आत्म्याने माझे हात बांधले. अरे वा, आणि काय धार्मिक हो तुम्ही, आणि एवढे धार्मिक आहेत ना, लग्नाची तारीख नाही करायची, बैठका नाही घ्यायच्या 40 दिवसात, लग्नाची तारीख नाही काढायची. मग काय नाही, मुलगी बघायचं ना, लिंकच्या दिवसाच्या अगोदर बसा. अरे कोणी सांगितलं, उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलं देवाने पहिला दिवस कसा आहे म्हटला, चांगला, दुसरा दिवस, तिसरा दिवस, बोला की तुम्ही बोला, 6वा दिवस, 7वा दिवस. पण आम्ही म्हणतो नाही, शनिवारची मुलगी बघायला जायची नाही, 40 दिवसात लग्न ठरवायचं नाही. 40 दिवस, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार येत नाही, सगळं येतच का नाही. मग सगळे दिवस देवाना चांगले, तुम्ही म्हणता नाही हे चांगलं नाही. 40 दिवसामध्ये मुलगी बघायची नाही, मुलाचं लग्न ठरवायचं नाही, लेनचे दिवस संपल्यावरती सगळं करायचं. करा, हे तुमचं ख्रिस्तीपण. माझा प्रभू काय सांगतो, परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आला कशासाठी, बंधनं तोडण्यासाठी, बंधनं तोडण्यासाठी. क्रुसिफिकेशन बंधनं तोडणं. ऐका आता कसं बंधन तोडलं आणि कसं येशू ख्रिस्तानं मुख्य भाग समजावून सांगितला. मुख्य भाग काय, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचा उपवास देवाला बिलकुल पसंत नाही. मी वचनातनं सांगतो बरं का, यशाचं पुस्तक पहिला अध्याय 10 ते 12 वचन वाचा. यशाचं पुस्तक पहिला अध्याय आहे माझ्याकडे 10 मिनिटात. यशाचं पुस्तक पहिला अध्याय 10 ते 12 वचन पटकन वाचा, म्हणजे तुम्हाला बंधन तोडणारा आत्मा कसा आहे ते तुम्हाला समजेल. हा, यशाचं पुस्तक पहिला अध्याय 10. सदोमाच्या अधिपतींनो, सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका, परमेश्वराचं वचन ऐका. गमोराच्या लोकांनो, गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो, परमेश्वर कोण म्हणतो, तुमचे बहुत, परमेश्वर म्हणतो. हा, परमेश्वर म्हणतो तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे, तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे. मेंढराचे होम, पुष्ट वासरांची वप्पा यांनी माझी अतितृप्ती झाली आहे, अतितृप्ती झाली आहे. बैल कोकरे याच्या रक्ताने मला संतोष होत नाही, याच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घेण्यास येता, माझे दर्शन घेण्यास येता. हा, माझी अंगणे तुडवता. हे तुम्हा सांगितले कोणी, हे तुम्हाला कोणी सांगितलं. निरर्थक अर्पणे आणखी आणू नका, निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. वीट आहे, तुपाचा वीट आहे. चंद्रदर्शन शब्द भरवणे मला खपत नाही, मेळे मग भरवणे मला खपत नाही. सणाचा मेळा हा देखील अधर्म आहे. पुढे, माझा जीव चंद्रदर्शने व सण याचा दोष करीतात. चंद्रदर्शन व त्याचा मला भार झाला आहे, याचा मला भार झाला आहे. सोसून मी थकलो आहे. मी थकलो आहे.
तुम्ही हात पसरता तुम्ही तेव्हा हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत तुमचे नाही. हात रक्ताने भरले आहे. तुमचे हात रक्ताने भरले. तो तुम्ही जे करताना या गोष्टीचा मला भार झालेला आहे. आता तुमच्या उपवासाचा भार देवाला झाला आहे. तुम्ही एवढे उपवास करायला लागला ना, देवाला त्याचा भार झाला. अरे म्हटलं तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्ही काय करताय? उपवास करताना तुमच्या डोक्यात एकच आहे, 40 दिवस संपले की लग्न, 40 दिवस संपले की बदला, 40 दिवस संपले की भांडण. आणि काय काय दारुडे 40 दिवसात दारूला हात लावत नाही. 40 दिवस संपले रे संपले. इकडं पाळकानं देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता म्हटल्याबरोबर यांची गाडी डायरेक्ट दारूच्या गुत्त्यावर. संपले बाबा. मी तर अशा व्यक्तीला पाहिलं की त्याचं बायबल सुद्धा सायकलच्या त्या कॅरियरला असतं, पण सायकल गुत्त्यामध्ये गेलेली असते. आणि 40 दिवसात त्याची दाढी वाढलेली नाही. एवढा पवित्र, मटण नाही, दारू नाही, सिगारेट नाही, बिडी नाही. मग तुम्हाला येशूनं 40 दिवसाची उपास याच्यासाठी दिलं का? बायबल सांगतं परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आला. कशासाठी? बंधनं तोडण्यासाठी. बंधनं तुटली पाहिजे. किंवा प्रभू येशू ख्रिस्त मुळामध्ये तुमच्यावरती मरणाची सत्ता राज्य का करते? बंधनामुळं. जो जीवात्मा पाप करेल तो हमखास मरेल. पापामुळे मृत्यू तुमच्याकडे आहे. जेव्हा पाप आमच्यामध्ये असतं तेव्हा मृत्यू आमच्यामध्ये असतं. आता मृत्यूला वाचवायचं आहे तर तुम्हाला उपवास वाचवणार नाही, परिवर्तन तुम्हाला वाचवणार आहे. बंधनं तुटल्यावर तुम्ही वाचणार आहात. चोराला जन्मभर चोऱ्या करताना त्या चोऱ्याला शेवटच्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. 3.5 वर्ष येशूच्या संगती राहणाऱ्या एका शिष्याला तो म्हणत नाही माझ्यावर सुखलोकात तू असणार आहे. शिष्याला तो काय सांगतो माहिती का? नव्याने जन्माला वाचून कोणी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. हा नवा जन्म, यालाच बंधनं तोडणं म्हटलेलं आहे. नवा जन्म म्हणजे नेमकं काय? तो म्हणतो वेश्याने कसबी देवाच्या राज्यामध्ये जातील, पण श्रीमंताचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होणार नाही. का? श्रीमंत होणं पाप आहे? श्रीमंत होणं पाप नाही, पण धनाचा लोभ आणि धनामुळं मोहाकडं, वासनेकडं, व्यसनाकडं जो मनुष्य जातो आणि याच्यामुळे सार्वकालिक जीवन त्याच्यातनं निघून जातं. आणि प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर तो काय म्हटला माहिती का? मी यासाठी आलो की तुमची बंधनं तोडावीत. कोणती बंधनं? आज मनुष्य पैशाच्या, प्रतिष्ठेच्या, व्यसनाच्या, वासनेच्या मागे एवढा धावत आहे, एवढं त्या बंधनामध्ये अडकलेला आहे, त्या वासनेला त्याचं जीवन सुपूर्त झालेलं आहे. आणि याचा परिणाम मरणाची सत्ता त्याच्यावरती राज्य करते. सर्व प्रकारचे व्यसन, सर्व प्रकारची वासना, विविध प्रकारचे रोग शरीरामध्ये आलेले आहेत. रोगाची सत्ता मनुष्यामध्ये काय? त्याचं कारणच आहे पाप आहे. जिथं पाप आहे तिथं रोग आहे. पण जिथं येशू ख्रिस्ताला तुम्ही जीवन देता, जीवन दिल्यावर ख्रिस्त तुमच्यामध्ये येतो आणि येशू ख्रिस्त आल्याबरोबर मरण बाहेर जातं, रोग बाहेर जातो, आजारपण बाहेर जातं. म्हणून लक्षात ठेवा, खरं समर्पण कोणतं, खरं क्रुसिफिक्शनची ताकद काय? तुम्ही येशूच्या उदस्तंभाजवळ जाता आणि म्हणता प्रभू आता जगणं ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. ख्रिस्तासाठी जगेल, ख्रिस्तासाठी मरेल. माझं जीवन कोणा व्यक्तीसाठी नव्हे तर माझं जीवन माझ्या देवासाठी समर्पित करेल. हा सिद्धांत जेव्हा तुम्हाला समजतो त्यावेळेस तुमचा प्रवेश. चोराला तो म्हणतो आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. का हो? जन्मभर चोरा करणारा चोर दुसऱ्या चोराला म्हणतो अरे आपल्याला झालेली शिक्षा यथायोग्य आहे, हा तर निर्दोष आहे, हा निष्कलंक आहे, याच्या ठाई कोणता दोष नाही. लक्षात ठेवा, जीवन जगताना काय होतं माहिती का? उपवासानंतर बरेच लोक म्हणतात एवढे 40 दिवस उपवास करून सुद्धा माझ्या मुलाला नोकरी लागली नाही. देव पक्षपाती आहे. उपवासाचा परिणाम तुम्ही देवाला दोष दिलेला आहे. 40 दिवस उपवास करून सुद्धा माझ्या शरीरातला रोग निघून गेला नाही, तुम्ही देवाला दोष देता. पण तुम्ही ज्यावेळेस त्या चोरासारखं म्हणताना माझ्यामध्ये दोष असल्यामुळे मी आजारी आहे, प्रभूला मी नेहमी सांगतो प्रभूला रोग जावा म्हणून प्रार्थना करू नका बरं का. का माहिती का? कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गात जाणं बरं. लाजरस कबऱ्यातनं बाहेर काढला पण लाजरस मेला. किती तुम्ही बरे झाला नाही, एक दिवशी मरणार आहे. प्रभू
प्रभूकडे काय प्रार्थना केली पाहिजे? प्रभू, आजारपण असेल, आजारपण सहन करण्याची ताकद मला दे का? आजारपणासहित मी मेला तर मला स्वर्ग मिळेल. दरिद्री लाजरस कसा स्वर्गामध्ये गेला? फोडानं भरलेलं शरीर पृथ्वी तलावर तसंच होतं. त्याने विश्वास कमजोर होऊ दिला नाही. तो मेला आणि स्वर्गामध्ये त्याला गौरवी शरीर प्राप्त झाला. हे पृथ्वी तलावरचं आमचं जीवन आहे. आमची प्रार्थना हीच असली पाहिजे. देवाचे प्रिय लोक, इथं असं म्हटलं, वाचा ते वचन, मग आपण शेवट करूया त्याचा 5 मिनिटांमध्ये. लुकाचं शुभवर्तमान 4 अध्याय 18 वचन. हा, लूक 4:18. लूक 4:18. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. दिनाला सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे, त्यानं मला पाठवलं आहे ते अशासाठी की धरून नेलेल्याची सुटका. बस, आज रात्री जिथं ज्याला क्लायमॅक्स म्हटलेलं आहे, आता क्लायमॅक्स कडे आम्ही आलेलो आहोत. ज्याची घोषणा, ज्याची सुवार्ता सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावरती गेले, हे सगळ्यात मोठं शुभवर्तमान आहे. सगळ्यात मोठं शुभवर्तमान, सगळ्यात मोठं शुभवर्तमान. आजपर्यंत कोणी व्यक्ती पृथ्वी तलावरती येऊन अशा प्रकारचं मरण पत्करणारा देव जगामध्ये कोणता नव्हता, कोणताच नव्हता प्रियानो. असं लिहिलंय. पिलात म्हणतो हा निर्दोष आहे, हेरोद म्हणतो याच्या ठाई मला कोणता दोष आढळत नाही. एका रात्री 4 कोर्टानं त्याला निर्दोष ठरवलं. एका रात्री 4 कोर्ट चालली आणि 4ही कोर्टानं त्याला निर्दोष ठरवलं. आणि तरी तो क्रुसावरती गेला. का क्रुसावरती गेला? वलांडणाच्या सणाचा नियम होता. असं म्हटलं जुन्या करामध्ये, जर तुमच्या घराण्याला जर सुटका मिळाली पाहिजे, तुमच्या घराण्याला दंड किंवा शासन मिळू नये, याच्यासाठी एक निर्दोष कोकरा तुम्ही अर्पण केला पाहिजे. आणि तो निर्दोष कोकरा तुमच्या घराला सर्व असणाऱ्या दंडापासून वाचवेल. आता जगाला दंडापासून वाचवण्यासाठी एका निर्दोष कोकऱ्याची गरज होती. बाप्तिस्मा करणारा योहान येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असताना असं म्हटलं, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. त्यानं जगाच्या पापासाठी एक निर्दोष कोकरा, आणि जगानं त्याला निर्दोष ठरवायला पाहिजे होता. आणि तुम्हाला सांगतो, जगाचं सूत्र चालवणारे हेरोद आणि पिलात या दोघांनी त्याला निर्दोष ठरवलं आणि निर्दोष व्यक्ती क्रुसावरती गेला. मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. त्यानंतर पडदा परत नवी कधीच अस्तित्वात आला नाही. कारण याच्या अगोदर देवामध्ये आणि मनुष्यामध्ये अडभिंत होती, पण येशू ख्रिस्तानं मरणाच्या द्वारे ती अडभिंत पाडली आणि त्यानं सांगितलं, आता तुम्ही सर्वजण ख्रिस्ताकडं, देवाकडं बिनधास्तपणे येऊ शकता का? कारण त्यानं सगळी बंधनं तोडले. आता आम्ही मुक्त आहोत. कुठली बंधनं तोडले? गरिबी, रोगराई, आजारपण, अपयश, निराशा, दुःख, व्यसनाधीनता. या पृथ्वी तलावरती येशू ख्रिस्ताच्या येण्याचं प्रथम उद्देश कोणता? सगळ्यात महत्वाचा उद्देश कोणता? तर तो म्हणतो, मी अशासाठी क्रुसावरती गेलो, तुमच्यामध्ये कुठलंच भय, तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारचं भीती असता कामा नये. आणि आज रात्री तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, जर ख्रिस्त क्रुसावरती तुम्हाला दिसतो, तर तुमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख असता कामा नये. आज रात्री तुमचा विश्वास तुमच्या जीवनातलं सगळं दुःख दूर करून टाकणार आहे. फक्त तुमचा विश्वास, फक्त तुमचा विश्वास, दुसरं काही नाही. येशू ख्रिस्ताला तुम्हाला आपलं जीवन दिल्यानंतर सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला कोणती प्राप्त होते? सगळ्यात चांगली गोष्ट, स्वर्ग राज्य फुकट मिळतं. स्वर्ग राज्याची सगळ्यात सोपी कल्पना विश्वास ठेवा. माझ्यावरती विश्वास ठेवा, स्वर्ग राज्याची प्राप्ती. आणि इथं त्यानं काय म्हटलं की मी सगळी बंधनं तोडण्यासाठी आलो. कुठलं बंधन? रोगाचं बंधन तोडण्यासाठी. ऐका बरं का, आता आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. लास्ट टप्पा. तुमच्याकडे बंधनं आहेत, तुमच्याकडे आजारपण आहेत, तुमच्याकडे अपयश आहे, तुम्ही फेल्युअर आहात, तुम्ही डिप्रेस आहात. तुमचा परिवार, तुमच्या घरातले लोक, तुमच्या परिवारामधले लोक, काही बहिणींचे पती, लेकरं, तुमची बहीण, तुमची आई, तुमचा भाऊ, तुमचं व्यक्तिगत जीवन. नीट ऐका,
क्लायमॅक्स, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही आहात आणि ख्रिस्त क्रूसावरती गेला आणि त्याच्या क्रूसावरती जाण्याच्या द्वारे तुम्हाला कुठल्या प्रकारच्या भयातनं तो सोडवत आहे त्याचा क्लायमॅक्स आहे. आता हे प्रीचिंग नाही, आता एक्सपिरियन्स आहे, अनुभव. कोणता अनुभव माहिती का? तुमच्याकडं जर डॉक्टरनं तुम्हाला काही रोगासंबंधानं सांगितलं असेल, काही रोगासंबंधानं सांगितलं असेल आणि डॉक्टर म्हणत असतील की ते बरं होणार नाही. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ती मुलगी आली येताना ती घाबरत घाबरत तिचं हृदय त्याच्यामध्ये मोठं होल होतं आणि तिला चालता येत नव्हतं, नीट बोलता येत नव्हतं, जेवण सुद्धा ती करत नव्हती. पण जशी ती देवाच्या मंदिराकडे राहिली, त्यांनी सांगितलं, पास्टर जसं आम्ही पुणे सोडलं आणि सोलापूरकडे यायला लागलो, सोलापूरकडे येता येता या बहिणीने 3-3 दिवस जेवत नव्हती. पण जसं पुन्हा सोडलं, पहिला तिच्या तोंडातनं शब्द आला, मला भूक लागली, मला जेवण द्या. तिनं गाडीमध्ये जेवली, ती झोपली आणि जेव्हा या चर्चमध्ये ती आली, ती आल्यापासून तिच्या चेहऱ्यामध्ये, तिच्या चालण्यामध्ये बदल झाला. आणि जेव्हा ती देवाच्या मंदिरात आली आणि घरी गेली आणि डॉक्टरला ते टेस्ट करायला पाठवलं, ते म्हणतात, पास्टर डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले, जे मेडिसिन काम करत नव्हतं ते येशूनं काम केलेलं आहे, येशूनं काम केलेलं आहे. आज रात्री क्रूसावरचा येशू अशाच पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. मी कल्पनेतला देव सांगत नाही, मी वास्तव देव सांगतो प्रियानो. मी कल्पनेतला देव सांगत नाही, मी वास्तव देव सांगतो. आणि वास्तव देव आज तुमच्यातली भीती काढून टाकणार आहे, आज तुमच्यातली भीती निघून जाणार आहे. सैतान शून्यवत झालेलं आहे, मरण शून्यवत झालेलं आहे, आजारपण शून्यवत झालेलं आहे, कर्जबाजारीपणा शून्यवत झालेलं आहे, व्यसन शून्यवत झालेलं आहे. विजय 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 आणि आता फक्त विजयच आहे. आता विजयाशिवाय दुसरं काहीच असू शकत नाही. लक्षात ठेवा, आता तुमचं शरीर रोगाची शिकार नव्हे, तर आता तुमचं शरीर येशूच्या रक्तानं शुद्ध, पवित्र, निर्मल, रोगविरहित आणि सगळ्या प्रकारच्या असणारा व्यसनात्मक सुखीला शरीर असणार आहे. आज रात्री विश्वास ठेवा, व्यसन तुमच्यावरती राज्य करणार नाही, येशूचं नाव तुमच्यावरती राज्य करणार आहे. येशूचं नाव तुमच्यावरती राज्य करणार आहे. तुम्हाला वाटतं काय? हा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. ऐका बरं का, हा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. देवाचे प्रिय लोक, हा हॉल आम्हाला तेव्हा सोडायचा आहे जेव्हा जीवनामध्ये काहीतरी घडणार आहे.